अंबेडकर आंदोलन ने जिला कलेक्टर के जरिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक बयान भेजा है, जिसमें चंद्रपुर में डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर की जयंती पर हुए हमले की पूरी जांच और सख्त कार्रवाई की मांग की गई है। ये घटना बहुत दुर्भाग्यपूर्ण है और इस मामले की सुनवाई जल्द से जल्द कोर्ट में होनी चाहिए। मी चंद्रकांत विनायक टेंभुर्कर। माझ्या भावाचा जो आघात झाला 14 एप्रिलला डीजे मध्ये, त्या आघातामुळे माझं घर उघड्यावर पडलेलं आहे। तो आमचा आधारस्तंभ होता आणि त्या आधारस्तंभ गेल्यामुळे आम्ही उघड्यावर पडलेलो आहोत। आमची विनंती अशी आहे की प्रशासनाकडून जो भी मदत मिळेल ते आम्हाला मिळाली पाहिजे आणि ज्या गुन्हेगारांनी जो गुन्हा घडवला त्यांना कठोर से कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, त्यांना फाशीची सजा झालेली पाहिजे। कारण त्यांनी जो प्रकार घडवण्यात आणलेला आहे त्याच्या मागे कोणी असेल तो पण मिळाला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करणारे पण मिळाले पाहिजे। यांना तुम्ही आणि आम्ही सगळे मिळून प्रशासनाकडे आपण गेलेलो होतो, त्यांच्याकडून आपल्याला चांगली मदत मिळालेली आहे प्रशासनाकडून, म्हणजे पोलीस खात्याकडून। आता दुसरी मागणी आपली तेच आहे की जे योग्य ती आपल्याला जे मिळालेली पाहिजे त्यांच्याकडून जे मदत चांगल्या प्रकारे आपल्याला मिळाली पाहिजे। दुसरी गोष्ट, आमचे जे वहिनी आहेत त्यांना ड्यूटी मिळाली पाहिजे, कारण त्याचा जो परिवार आला आहे रोडावर उघड्यावरच पडला, एक मदत आम्हाला मिळून जाईल आणि आम्हाला आधार होऊन जाईल। बस एवढंच। मी अभिजित गलबले, राहणार इंद्रनगर पेनरत्न ग्रुपचा। माझ्या लहान भावाला अनिकेत गलबलेला जे काही मारहाणी झाली आहे, सोबत आमचे रविकांत टेंभुर्कर त्यांना जे मारहाणी झाली आहे त्याचे जे आरोपी आहेत त्यांना सख्त सख्त कडी सजा झाली पाहिजे। आणि एक गोष्ट, समजा त्यांना अगर बेल मिळत असेल, समजा प्रशासनाच्या द्वारे अगर बेल मिळत असेल, त्यानंतर आम्ही समाजवाले आमची कमिटी आम्ही हे ठरवतो का नाही बा त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे एक आंदोलन करून सगळ्या प्रशासनाशी आपण भांडता येईल, पण प्रशासन आपल्याला सपोर्ट केला पाहिजे। आपलं म्हणणं इतकंच आहे का प्रशासन आपल्याला सपोर्ट केला पाहिजे। जितके होते सोबत सर्वांना कड़ीची कडी सजा भेटली पाहिजे, फाशीची सजा भेटली पाहिजे। मी तनुजा रायपुरे, वंचित बहुजन महिला आघाडी महानगर अध्यक्ष। येत्या 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना झालेली आहे। रविकांत टेंभुर्कर या युवकाची हत्या झालेली आहे। या संपूर्ण घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी निषेध व्यक्त करते। खरं तर चंद्रपूरच्या इतिहासामध्ये अशी घटना प्रथमच झालेली आहे आणि या घटनेकडे बघता हे दिसून येत आहे की तिथे जनमानसामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की तिथे पोलीस उपस्थित नव्हती, आणि जर का पोलीस उपस्थित नव्हती तर त्याचे पोलीस फुटेज हे लोकांपर्यंत यायला पाहिजे। लोकांना ते माहीत व्हायला पाहिजे की तिथं पोलीस उपस्थित नव्हती तर का नव्हती, याचं देखील प्रशासनाकडनं आम्हाला उत्तर हवं आहे। त्याचबरोबर यामागे कोणी सूत्रधार आहे का याचा देखील प्रशासनाने शोध घ्यायला पाहिजे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला जे गालबोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे याचा आम्ही आंबेडकरी जनतेकडून निषेध व्यक्त करतो। आणि जर का प्रशासनाने याच्यात कुठेही दिरंगाई केली तर मात्र आंबेडकरी जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि जे पण आरोपी आहेत त्यांना देखील फाशीची सजा झाली पाहिजे। त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामधून हा निर्णय लागायला पाहिजे आणि लवकरात लवकर कठोर शासन त्यांना व्हायला पाहिजे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जल्लोष आहे आणि हा जल्लोष पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असतो आणि याची दखल प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती। मात्र कुठेतरी कमतरता भासून आलेली आहे। पुन्हा याच्या मागे कोणी सूत्रधार आहे का ह्याची देखील लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे। याच्यावर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तात्काळ कठोर शासन व्हायला पाहिजे, असा निर्णय घ्यायला पाहिजे, एवढंच मी बोलते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू आहे आणि या केंद्रबिंदूच्या ठिकाणी असा अमानवीय जो प्रकार घडलेला आहे, हा प्रकार मात्र चंद्रपूरकरच्या जनतेच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। किंबहुना चंद्रपूरकरांच्या कानपडात मारलेली ही एक झापड आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वावर आधारित अशी राज्यघटना भारतात देऊ केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना समान असा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे। पण असे असताना सुद्धा त्या महामानवाच्या जयंतीच्याच दिनी रविकांत टेंभुर्कर हा आंबेडकरी चळवळीने प्रेरित झालेला व्यक्ती जेव्हा दोन समूहामध्ये वाद होतो त्या वादाला शमविण्यासाठी म्हणून तिथे जातो
आणि तो वाद शमवताना त्याचा करुण अंत होतो, ही फार दुर्दैवी घटना आहे. भीम आर्मी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आम्ही जे मारेकरी आहेत त्या मारेकरींवर एट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो. तसेच ज्यांचा खून झालेला आहे त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे. तसेच त्यांच्या परिवाराला योग्य तो मोबदला भेटायला हवा. आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावे आणि त्वरित त्याचा निर्णय लावून या दोषांवर कठोरातली कठोर अशी कारवाई करण्यात यावी, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय राष्ट्रपती महोदया यांना निवेदन सुद्धा सादर केलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जे आरोपी आहेत त्या आरोपींवर फाशीची शिक्षा करण्यात यावी. दिनांक 14 एप्रिलला महामानवाच्या जयंती दिनी चंद्रपूर येथील इंदिरानगर येथे राहणारे रविकांत टेंभुरकर यांच्या ज्या पद्धतीने निर्घृण खून करण्यात आला, मर्डर करण्यात आला, तो अतिशय निंदनीय आहे. त्याचा सर्व समाजातर्फे आम्ही निषेध करतो. जी काही न्यायाची मागणी आतापर्यंत आम्ही लावून धरलेली आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा. रविकांतविषयी जे काही बोलल्या गेलं की एक चांगला धडाडीचा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीतील विनाकारण निर्दोष असा व्यक्ती या प्रकारामुळे घडला. या अमानवीय कृत्याचा निषेध करतोय. इंदिरानगरातील सर्व तरुण मंडळी मोठ्या हिरिरीनं प्रत्येक रॅलीमध्ये सहभागी व्हायचे. याला DJ वगैरे हा जो काही विषय प्रशासनाकरते मांडण्यात येत असेल तो फार चुकीचा आहे. कारण अनेक सणा त्योहारामध्ये किंवा महापुरुषांच्या जयंतीला DJ वाजवला जातो, मात्र तिथे असे प्रकार घडत नाही. पण जाणून बुजून महामानवाच्या दिनाला हे जे काही गालबोट लावण्याचा प्रकार झालेला आहे हा फार निंदनीय आहे. रविकांतच्या परिवाराला या माध्यमातून न्याय देण्यात यावा अशी मी मागणी करतोय. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्या दिवशी पूर्ण देश विदेशात फार मोठ्या प्रमाणात त्यांचा जयंतीचा उत्सव साजरा होत असतो आणि चंद्रपुरातही होत असतो. पण त्या दिवशी संध्याकाळी रात्री 12च्या जवळपास एक दुर्दैवी असा घटना घडली. त्या घटनेमध्ये एक रविकांत टेंभुरकर हा युवक तिथे एका दुसऱ्या युवकाने चाकू मारून त्याचा मर्डर केला, त्याचा खून करण्यात आला. तर ह्या घटनेचा सर्वप्रथम मी आंबेडकरी समाजातर्फे निषेध करतो आणि ह्या संदर्भात आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांकडे आणि SP साहेबांकडे एक निवेदन आज देऊन आलेलो आहोत. आणि त्या निवेदनात आम्ही अशा मागण्या घेतल्या आहेत की जो रविकांत टेंभुरकर मरण पावला त्याचा घरचा एक व्यक्ती म्हणजे त्याची मिसेस किंवा त्याचा घरचा एक व्यक्ती यांना ताबडतोब शासकीय नोकरीमध्ये रुजू करून घ्यावा, सामावून घ्यावा. ही एक आमची एक मुख्य मागणी होती. दुसरी मागणी अशी आहे की त्या घरच्या लोकांना मोबदला देण्यात यावा, ही एक मागणी आहे. आणि जे गुन्हेगार आहेत ज्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे त्यांना त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करून कठोर शासन करण्यात यावं आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्यांच्यावर फाशीची शिक्षा त्यांना देण्यात यावी, ही एक आमची मागणी आहे. आणि पुन्हा आम्ही अशी एक विनंती केली आहे RDC साहेबांना, SP साहेबांना आणि आम्ही कलेक्टर मॅडमलाही भेटून विनंती करू की पालकमंत्री साहेबासोबत ह्या बाबतीत एक बैठक, आंबेडकरी समाजाची एक बैठक घेणं जरुरी आहे. आणि एक बैठक होऊन त्याच्यात पुन्हा आम्ही ह्याच मागण्या ठेवू. आणि पुन्हा त्याच्यात महत्त्वाची जो DJ आहे, DJ प्रत्येक याच्यात वाजत असतं, DJ बंद करण्यात यावा, ही एक मागणी आम्ही आता दिलेली आहे. DJ टोटली बंद झाला आणि दारू बंद झाली तर हे सर्व कार्यक्रमात रॅलीमध्ये दारू पिऊन कोणी धिंगामस्ती करू नये, नाचू नये अशी एक मागणी केलेली आहे. त्या दिवशी कोणी दारू पिऊन त्या याच्यात दिसू नये आणि DJ बंद व्हायला पाहिजे. DJ बंद झालं तर सर्वच कार्यक्रम शांततेने पार पडतील, ही आम्ही मागणी दिली आहे. म्हणून आम्ही आंबेडकरी समाजातर्फे विनंती केलेली आहे की त्यांना म्हणजे कठोर शिक्षा होऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही एक मुख्य मागणी आम्ही केलेली आहे. तर जेव्हा काही अशी मीटिंग राहिली तर मी आपल्याला कळवेल. आणि सर्वांनी म्हणजे त्यांचे घरचे लोक महत्त्वाचे आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांची मिसेस आहे, त्यांचे घरचे आहेत न. जो एक व्यक्ती जखमी झालेला आहे यांचा भाऊ
गलबले यांचा भाऊ अनिकेत गलबले त्यांच्याही कुटुंबियांना मदत मिळालेली पाहिजे. ह्यासारख्या ज्या काही बातम्या हे असतील आमच्या मागण्या, त्या सर्व मागण्या आम्ही पालकमंत्र्यांसमोर इथे मांडू आणि मांडल्यावर सर्व आम्ही सोडवून घेऊ की पुन्हा अशी घटना घडली नाही पाहिजे. कारण चंद्रपूर हे शांततेचे शहर आहे. आजपर्यंत अशी घटना कधी घडली नाही. आम्ही एवढ्या कार्यक्रमात असतो पण कधीच नाही घडली ना. त्या दिवशी घडणं म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे. हे म्हणजे चांगलं नाही. महामानव विश्वरत्न बाबासाहेबांच्या जयंतीला पकडून ही घटना घडणं ही कदापि चांगली नाही आहे. त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. धन्यवाद. जय